जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे गेले काही दिवस परदेशामध्ये आपल्या मुलीला भेटायला गेले होते. तिकडनं ते आल्यानंतर पहिल्या दिवसापासून कामाचा सपाटा आपण पाहतोय. अगोदर पालकमंत्र्यांबरोबर पुण्याला बैठक घेतली, नंतर बाकीचे विषय मार्गी लावले. तालुक्यामध्ये आल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांकडनं तालुक्याची काय अपडेट आहे कार्यकर्त्यांकडनं समजून घेतलं. सगळे प्रश्न मार्गी लावायला सुरुवात केलेली आहे. 2 दिवसापूर्वी निमगाव सावा या ठिकाणी म्हणजे कालच जो मुलगा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला, तहसीलदारांशी बोलले, अधिकाऱ्यांशी बोलले. सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांचा परदेशातून सुद्धा होता. आता मधल्या काळामध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं जी जमीन घेतलेली 10 एकर तब्बल 28 कोटीवरनं, तर त्या संदर्भामध्ये तालुक्यामध्ये एक अतिशय हॉट चर्चा चालू आहे. आंदोलनं झाली, मोर्चा काढला, संजय काळेंवर अनेक आरोप झाले. त्यावेळेस संजय काळे असं म्हणाले, शरददादा सोनवणे हे आमचे सुद्धा आमदार आहे. होय, शरददादा सोनवणे त्यांचे देखील आमदार आहे, परंतु त्यांचे जरी आमदार असले तरी संजयराव काळे यांनी जास्त दराने जमीन घेतली असेल तर शरददादा त्यांना कधीही पाठीशी घालणार नाही, असा सर्वसामान्य माणसाचा होर आहे. शरददादांची नेमकी भूमिका काय आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा नमस्कार, आपण परदेशामधनं आलात, आपल्याला मनापासून शुभेच्छा. कसा प्रवास झाला? प्रवास हा विमानाचा असल्यामुळे तो सुखरूप झाला, चांगला झाला. आणि खूप काही मला कॅनडामध्ये जाऊन पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. तसं मुलीची भेट जरी असली तरी अभ्यास दौरा चांगला झाला. नवीन बऱ्याचशा काही गोष्टी या तालुक्यामध्ये त्या निमित्ताने मला करता येईल किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडता येतील. निश्चितपणे दौरा चांगला झालेला आहे. तर परदेशामधनं काय करणं शिकलात, काय माहिती आणली, तालुक्यासाठी काय डेव्हलपमेंट करता येईल या बाबतीमध्ये मी तुम्हाला क्रमवारी करून मी नंतरच्या पुढच्या वेळेस सांगेल. कारण आता मी नुकतंच आलो आहे आणि ह्या अनुषंगाने मी थोडंसं हे अभ्यासपूर्वक मी माझी मुलाखत मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवणार आहे आणि पुढच्या काळामध्ये मी ते सांगेल. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं जी 10 एकर जमीन घेतलेली आहे, म्हणजे तुमच्या ॲब्सेंटीच्या काळामध्ये ते आंदोलन मोठं झालं. तुम्ही कॅनडामध्ये होता, जसं आपण म्हणतो ना घार फिरते आकाशी, तिचं लक्ष पिल्लापाशी. तुमचं तालुक्यामध्ये लक्ष असणं साहजिक आहे. संजय काळेंनी जी जमीन घेतलेली आहे, कागदोपत्री अपडेट आहे. एवढी महागाची घेतलेली जमीन योग्य अयोग्य, तालुक्यामध्ये जे आंदोलन झालं कसं पाहता? बघा, एकतर कृषी उत्पन्न बाजार समिती ही संजय काळेंची सभापती म्हणून तर बाजार समितीचे सभापती कोणतं संजय काळे इथपर्यंत ठीक आहे, पण बाजार समिती ही मुळात शेतकऱ्यांची, ही कुणाच्या नावावर अशी नाही आहे की बाबा मग ही काळ्यांना दिलेली आहे किंवा ही आमदारकी आता माझी जी आहे ती शरद सोनवणेच्या नावावर गेली. तसं नाही आहे. ही आमदारकी सुद्धा जनतेचीच, ही लोकशाही जनतेची. त्यामुळे ही बाजार समिती सुद्धा शेतकऱ्यांची. विषय असा आहे की प्रथमदर्शनी जुन्नर शहराचा जर विचार केला, बाजार समितीचे तर मुख्य कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या समोर त्यांनी एक नवीन मार्केट उभं केलं बांधून आणि खूप सारे गाळे बांधले. आतमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला मोठा, भला मोठा. ते सगळं जे आहे ना, तो सगळा असलेलं मार्केट हे डंप झालं म्हणजे काय आलं, जागा सगळी गाळ्यांनी ॲक्वायर झाली, बाद झालं. ना गाळे संपले, त्याने ते चालावे म्हणून ते पुणे जिल्ह्याची मोठी PDCची बँकसुद्धा आतमध्ये गेली, पण ते सगळं डांबर लाईन झाली. म्हणजे जुन्नर शहराची जी सर्वात मध्यभागी असलेली जी शेतकऱ्यांची जी प्रॉपर्टी आहे ती काळेसाहेबांनी मातीत घातली, गाळ्यांनीच व्यापली. नाही, गाळे तर काढलेच, पण ते गाळ्यांची तोंडं सगळी आतमध्ये काढल्यामुळं ते गाळे संपले ना. मार्केट नाही. वास्तविक लिलावगृह बांधायला पाहिजे होतं, स्टोरेज करायला पाहिजे होतं, पण ती जागा त्यांनी गाळे विकायच्या नादामध्ये 100% फक्त त्या संपूर्ण जागेचा व्यवसाय डोळ्यासमोर ठेवून, त्याचा व्यापार डोळ्यासमोर ठेवून, त्याची विक्री गाळ्याची डोळ्यासमोर ठेवून गाळे आणि काळे हे जे समीकरण ते सर्वसामान्य शेतकरी म्हणतात, मी त्याच्यावर टीका नाही करत. त्यांनी कधी शांतपणाने विचार करावा की आपण नेमकी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतोय का. तर ती जागा कितीतरी करोड रुपयाची, माझ्या माहितीप्रमाणे ती संपूर्ण जागा 50-60 कोटी रुपयाची असेल जुन्नरची, ती मातीत घातली. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 की आज नारायणगावची व्याप्ती पाहता, नारायणगावची मार्केट्स पाहता, त्यांनी एक 10-12 वर्षापूर्वी
एक महामार्गावर एक जागा नारायणगावच्या बाजार समितीने विकत घेतली 13 एकर. 13 एकर. आज ते म्हणतात की त्याच्यावर टावर लाईन जाते, ते अमुक होते, ते तमुक होते, ते खालीवर आहे. पण माझं सांगणं आहे, तुम्ही कधी जातो संपूर्ण असल्या परिसर प्लेन आहे, काही खालीवर नाही. तिथला मुरुम गेलेला आहे. हा तिथला मुरुम गेला आहे, हा वेगळाच पार्ट. आता ते दोघं काय करतायत, एका खुर्चीसाठी रघुनाथ लेंडे आणि काळे यांचं द्वंद्व चालू आहे. पण त्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला इंटरेस्ट नाही साहेब. त्या दोघांचं जे भांडण आहे ना, हे सर्व वेगळं भांडण आहे. त्याचा आणि शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनाचा काही संबंध नाही. ते काय करतात, चर्चा भरकटतात. लेंडे साहेब रघुनाथ शेठच्या बाबतीतले खुन्नस लोकांसमोर सांगतात आणि संजय काळे रघुनाथ शेठचं नाव घेतात. दोघांच्या खुनशीमुळे शेतकऱ्यांचं वाटोळंच. हा दोघांचे खुन्नस, तुमच्या दोघांचे खुन्नस तुम्ही वेगळे ठेवा ना. तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार का नाही करत? आम्हाला इंटरेस्ट नाही त्या दोघांच्या भांडणामध्ये. आम्हाला शेतकऱ्यांचं हित काय कराल तुम्ही, काय डेव्हलपमेंट कराल? ती जागा असताना त्या जागेत काही न करता कायदा काय सांगतो बाजार समिती पणनचा. आता मी त्या पणनमध्ये काम केलं आहे. मी स्वतः मुंबई मार्केटचा व्हाईस प्रेसिडेंट राहिलेलो आहे. त्यामुळे माझा ह्या कामाशी खूप जवळचा संबंध आहे. कदाचित माझ्या इतकं या पणनचं काम, अभ्यास कदाचित एखाद्या माणसाला चुकून असेल. मी आपल्याला सांगतो, कायदा असं सांगतो, बाजार समितीने सर्वात प्रथम जर तिथे जवळपास कुठली जागा असेल गायरान, तर ती मागावी. आणि गायरान जागा जर नसेल समजा, तर तुम्ही कलेक्टरकडे तसे किंवा एक बाजार समितीला अर्ज पाठवून शासकीय जागेची मागणी करावी. आणि ती जर उपलब्ध नसेल तर तुम्ही तोला मोलाची शेतकऱ्यांच्या जर हिताची, जर आपल्याला कमी भावात स्वस्त दरात जर एखादी जागा मिळत असेल तर त्याचा व्यापार करायला काय हरकत नाही. इथं काय गंमत झाली आहे, त्यांनी एकही कुणाशी चर्चा न करता कुठल्याच गायरांची मागणी केलेली नाही. आता येडगावला लागल तेवढी जागा आहे, आजूबाजूला एवढ्या ग्रामपंचायती लागल तेवढ्या जागा आहेत. पण त्यांना कलेक्टरकडे मागणी त्यांनी करायची नाही, सहकार्याकडे त्यांनी मागणी करायची नाही. त्यांनी फक्त जागेचा व्यवसाय करायचा, व्यापार करायचा. मला सांगा, शेतकऱ्यांचा आलेला 28 कोटी पैसा त्यांनी कुणाच्या तरी घशात घालायचा आणि ती जागा घ्यायची. या व्यवहाराचे जे मध्यस्थी आहे ना, त्या मध्यस्थीचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ते जमा करून ठेवलं मी पुराव्यासाठी. तो त्याचा मध्यस्थी आहे. याच्यामध्ये किती रुपयाचा मध्ये तफावत राहिली ही माझ्या कानापर्यंत आता पुराव्यासाठी आलेली आहे. ॲक्च्युली जमीन केवढ्याची घेतली दर कसा दाखवला, सगळं माझ्या कानावर आहे आणि सगळं माझ्याकडे पुरावण्याची आहे. माझी विनंती काळे साहेबांना, हा व्यवहार तुम्ही रद्द करून टाका. आणि तुम्हाला काय जागा पाहिजे ना, तुमच्या बाजार समितीने मला अर्ज करायला, मी तालुक्याचा आमदार आहे, ते मी देतो ना शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून शासनाची. का आम्ही आमचा नैतिक अधिकार नाही का? ते म्हणाले शरददा माझे पण आमदार आहेत. सगळ्यांचा आमदार आहे मी. या तालुक्याच्या 5.5 लोकांचं नेतृत्व मी करतो. मी सर्व जाती धर्म पक्षाचा मी आमदार आहे. 5.5 लाख लोकांच्या. त्यामुळे असं काही नाही आहे. त्यांनी माझ्याशी पत्रावर का नाही केला बाजार समिती की साहेब आम्हाला शेतकऱ्यांचा व्यापार वाढीसाठी आम्हाला एक 20 एकर जागा पाहिजे, 15 एकर जागा पाहिजे, 30 एकर जागा पाहिजे. मी देतो ना तुम्हाला, उद्या पण देतो. परंतु केवळ याच्यामध्ये व्यवसाय झालेला आहे. तुम्ही कुठलीही बातमी घ्या, तुम्ही कुठल्याही बातमीच्या खालची कमेंट वाचा, संजय काळे साहेबांवर कोणाचाही विश्वास झालेला नाही. संचालकांमध्ये पण धुसफूस सुरू झाली. मी या बाबतीमध्ये आदित्याशी बोलून हे सगळं पारदर्शक मांडणार आहे. राज्याचे पणन मंत्री आणि देवेंद्रजी ते दोघंही माझे मित्रच आहेत. बघा, म्हातारी मिळायचं दुःख नाही, काळ सोसवता कामा नाही. काळासाहेब तुम्हाला एवढं लोकांनी मतदान करून, मग ते मतदान कसं झालं तो नंतरचा भाग.
विजय हा विजय असतो. तुम्हाला दिलं ना लोकांनी, बहुमत दिलं. समोर पॅनलच्या जागा ह्या काही 2 मतांनी, काही 4 मतांनी, काही 6 मतांनी, काही 11 मतांनी. म्हणजे तुम्ही फार मोठ्या फरकाने तुमचा विजय झालेला नाही पॅनलचा, काठावर. ते पण ऐन वेळेच्या पॅनलने तुम्हाला एवढा मोठा निर्णायक पद्धतीच्या परिवर्तनाची नादी दाखवलेली आहे. मग तुम्ही थोडं समोरने वागा ना, शांततेने वागा. तुम्हाला शेतकऱ्यांचे सभापती होणं म्हणजे माझ्या दृष्टीने तुम्हाला फार मोठी उंची तालुक्याने दिलेली आहे, तुम्ही ती मिळवलेली आहे. मोठं मार्केट आहे आणि राज्यातल्या उलाढालीचं मोठं मार्केट आहे. तुम्ही तुमची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही चुकांमागून चुका करू नका. तुम्ही काय म्हणताय, मी त्यांची बाईट ऐकली आणि ते असे काहीतरी म्हटलं की शरद दादा म्हणतात का मी अमेरिका. मी कधी असं म्हटलो नाही त्यांच्याबद्दल. मी असं काय म्हटलो का काय? ते तुम्ही काय ऐकलं? नाही, तुमच्या बाईटमध्ये काहीतरी असं म्हटलं की शरद दादा म्हटलं की संजय काळे पळून जाणार आहे. नाही नाही, ते असं म्हणाले की शरददादा त्यांच्या कार्यकर्त्याचं ऐकतात, कार्यकर्ते असे चर्चा करतायत की शरददादा अमेरिकेला पळून जाणार. शरददादांनी एखाद्या कार्यकर्त्याचं ऐकण्यापेक्षा माझं पण ऐकावं. शरददादा माझे पण आमदार आहेत. नाही नाही, मला कुठे सांगितलं का ते अमेरिकेला पळून जाणार आहे? माहीत नाही. पण ते असे कसे काय बोलू शकले? तुम्हाला नाही म्हणाले, मग कुणाला म्हटले? ज्या लोकांनी बाईट दिल्या ना, माऊली खंडागळे किंवा इतर काही मंडळींनी, की हे नंतर अमेरिकेला पळून जाणार आहे किंवा बाहेर कुठे जाणार आहे अशी चर्चा. जर ते त्यांच्या मुलीला भेटायला गेलेत, शेवटी काय असू शकतं प्रवेश. नाव घेतलं शरद? तुमचं नाव घेतलेलं नाही. बरं, नाही, माझं असं म्हणणं आहे, हे आमदार पुत्र आहेत. संजय काळे कसल्या कुठं पळून जातील? ज्यांच्या बापाच्या नावापुढे, वडिलांच्या नावापुढे आमदारकीची पाटील लागली, सहकार मोर्चाची पाटील, ते कशाला कुठे जातील? ते कुठून जाणार नाही, ते आमच्याबरोबर राहतील. तर आमचा विषय तो नाही आहे. म्हणजे मी चर्चा भरकडून द्यायचं नाही म्हणून तुम्हाला मी सांगतो. आवाज तो चर्चा करण्यामध्ये काय पॉईंट नाही. संजय काळे साहेबांनी हा व्यवहार कॅन्सल करावा. तो केला तर त्यांच्या हिताचा राहील. नाहीतर मला त्यांनी सांगावं की ही जागा घ्यायला आता 28 कुठला बाहेर पार्टी आहे, खाजगी कुठली, मला सांगावं, आपण त्याला व्यवहार करू ना. मी तुम्हाला सांगतो, हा व्यवहार म्हणजे केवळ बनाव झालेला आहे. रद्द कसा होईल? त्यांनीच करायचा पुन्हा एकदा बैठक घेऊन. ते काय म्हणतात माहिती आहे की माझ्या एकदा सर्व लोकांनी ठरवल्यानंतर बहुमतावर झाले, ते बहुमतावर काही करणार उद्या. ते तुम्हाला 5 वर्षी जी दिली ती तुम्हाला काही निर्णय करायचा अधिकार दिला का? तुम्ही साधक बाधक विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय. आजही त्यांच्यामधले बरेचसे डायरेक्टर माझ्या संपर्कात आहेत. ते त्यांच्याबरोबर 24 तास आहेत. ते मला सांगतात की काळे साहेबांनी ही चूक केलेली आहे. लालच. बरं, मी तो कितीही पैसा कमवला, असं कितीही पैसा मिळाला तर तुमचं समाधान होणार आहे? आणि कितीही पैसा मिळून तर उद्या तुम्ही 5,000 कोटीचे मालक झालात, ते काय वर जाणार आहे का घेऊन? पैसा इथंच राहणार ना वाणी साहेब, का वर येणार कोणा? इथे राहणार ना. शेवटी माणूस काय, मृत्यू अटळ आहे. नाही, मृत्यूनंतर त्या पैशाचं काय? इथंच ना. एवढी अभिलाषा, एवढी अपेक्षा, केवढी लालच. बरं, काय झालं माहिती का, काही काही नेते या तालुक्याचे मौन धरून बसलेत. साहेब, माझ्यात ते धाडस आहे. माझा कार्यकर्ता चुकला ना, मी त्याला चुकला म्हणून माफी मागायला लावेल तालुक्यामध्ये. ही माझी भूमिका असते. चुकलेलं चूक म्हणायला लावणार. हो, माफी माग. मी काही प्रकरण आपण पाहिलेली पण आहेत ना. हो, मी माफी मागायला तयार आहे. माझा कार्यकर्ता माफी मागेल. इथं काही काही नेते, त्या मला कळतं ना, ते नेतेच कसे काय झाले या तालुक्यामध्ये. अहो, तुम्ही धाडसाळीवर म्हटलं पाहिजे की मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, ही चूक आहे, मी मजा पाहतो या सर्वांची. हे मौन मौन गळून बसलेत. शेरकर बेनके, मला नाही कोणाचं नाव घ्यायचं. जे तालुक्यात वावरतात त्यांनी अशा दुटप्पी भूमिकेमुळं जनतेमध्ये आपली विश्वासार्हता घालवलेली आहे. नेता हा नेहमी बलदंड विचारायचा पाहिजे. साहेब, मी बलदंड विचारायचा माणूस आहे. मी नेता नाही, पण मी कार्यकर्ता आहे. बलदंड विचारायचा आहे. चुकीला चूक म्हणायला लावता. 100% लावतो. आणि कुठल्याही म्हटलं पाहिजे ना, मी शेतकऱ्यांच्या बाजूचाच आहे. मला शेतकऱ्यांच्या हितापुढे कोणी माझ्या जवळचा असेल तर त्यांना मी विनंती केलं की तुम्ही हा व्यवहार रद्द करा. म्हणत नाही कोणी. माझी विनंती आहे काळे साहेबांना, तुम्ही बाहेरून आल्यानंतरपर्यंत हा व्यवहार रद्द करा. आणि रद्द करा, तुमचं काय कमीपणा होणार नाही, तुमचं काय नुकसान होणार नाही. हा, तुमचं होईल नुकसान. जे तुम्हाला नफा येणार होतं त्याचं नुकसान होईल, पण नफ्यामधलं नुकसान याची फार काळजी करू नका.
काय तुम्हाला खूप मार्ग आहे पैसे कमवण्याचे? पैसे काय कधी कमावता येतील? नाही, खूप मार्ग आहे त्यांच्याकडे पैसे त्यांना यायचे. त्यांची आवक मला माहीत आहे, खूप आवक आहे त्यांच्याकडे पैसे येण्यासाठी. त्यांना ह्या व्यवहारापोटी तुम्ही बदनाम बोलला तुम्ही. दादा, तुम्ही नेहमी असं म्हणता की बाबा तालुक्याची बदनामी झाली नाही पाहिजे. तुम्ही ते जुने मित्र आहे, तुमच्यानंतर ते पण परदेशामध्ये गेले, दोघांचं काही बोलणं झालं का? आणि हा विषय चर्चेने सोडवण्यासाठी एक तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही काय पुढाकार घ्याल का? मी देवेंद्रजी आणि प्रधानमंत्र्यांना भेटायच्या अगोदर एकदा संजय काळे साहेबांना बोलून घेईल आणि मी त्याच्याशी बोलेल की चर्चा करू, हा निर्णय रद्द करायचा निर्णय करा. ऐकलं तर स्वागतच आहे, नाही ऐकलं तर ही लोकशाही आहे. शुभेच्छा. हा लोकशाही आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी मला शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलावं लागेल. संजय काळे काय माझे शत्रू नाही आहेत. कधी भेटलो तर आम्ही भरभरून बोलतो, प्रेमाने बोलतो. माझं तसं कोणाचे भांडण नाही, पण मी जरा थोडा तत्वाचा माणूस आहे आणि ह्या जगामध्ये तत्व टिकतात म्हणूनच आपली प्रतिमा राहते. तत्व टिकावी, सर्वसामान्य जनतेचा पैसा हा वाया जाऊ नये, शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोल जे आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जी त्या ठिकाणी वारंवार त्याची विश्वासार्हता जी आहे ती आपण टिकवली पाहिजे, ही साधी माझी भावना आहे त्याच्या पाठीमागे, दुसरं काही नाही. आता मार्केट कमिटीचे संचालक सुद्धा वेगवेगळी चर्चा करतायत. 2 दिवसापूर्वी संतोष चव्हाण, माऊली खंडागळे म्हणाले संडासमध्ये सुद्धा घोटाळा झाला आहे. कुठंतरी हे थांबायला हवं किंवा चर्चेने प्रश्न सुटायला हवा. नाही, माझं असं म्हणणं आहे की सभापती साहेबांनी आता फक्त नाव कमवलं पाहिजे. पैसा त्यांच्याकडे चिकार आहे, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, पैशाची चिंता त्यांनी करूच नाही. पण नाव मात्र त्यांच्याबरोबर तालुक्याचं नाव, शेतकऱ्यांचं नाव आहे, शिवभूमीचं नाव आहे, ते त्यांनी सांभाळावं. म्हणून मी त्याच्याशी एकदा चर्चा घडवून आणणार आहे. ते आता बाहेर घेऊन आले, मी आत्ताच आलो आहे आज तालुक्यामध्ये. परदेशात काय दोघांचं बोलणं झालं? नाही, मी कॅनडाला होतो आणि ते कुठल्या देशात गेले मला माहीत नाही. कॅलिफोर्निया असं काहीतरी. ते कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेला गेलं. बोलणं नाही झालं माझं कुणाशी, परंतु आल्यानंतर मी त्यांना एक पाऊल टाकून मी त्यांना बोलून गेलो. मी त्याची चर्चा करेल 100%. आपल्यासोबत होते जुन्नरचे आमदार शरददास सोनवणे. अतिशय रोखठोकपणे भूमिका घेतलेले. संजयराव काळे, तुमचं हे वागणं बरं नवं. एवढ्या पैशाचा मोह चांगला नाही. योग्य बाजारभावाची जमीन घ्या. सरकारची जमीन कुठे मिळत असेल तर ती बघा, गायरान मिळते का ते कुठं बघा, नसेल कुठं तर आपण चर्चा करून मार्ग काढू. परंतु शेतकरी हितासाठी अशा प्रकारचे निर्णय घेणं योग्य नाही. त्याचबरोबर तालुक्यातले इतर नेते जे सध्या गप्प बसून आहेत, त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, परंतु त्यांना माजी आमदार अतुल बेनके, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याकडेच उंगली निर्देश आहे. त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी स्पष्ट बोलायला हवं होतं. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे म्हणण्याचं धाडस शरददास सोनवणे यांच्यामध्ये आहे. अनेक वेळा त्यांचे कार्यकर्ते चुकले तर त्यांचाही ते कान ओढतात, हे स्पष्ट झालेलं आहे. ते असंही म्हणतायत की संजयराव काळे तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी मी एकदा बोलणार आहे. ऐकलं तर ठीक, नसेल तर शुभेच्छा. ह्या शुभेच्छा स्वच्छतेच्या नाहीत. संजयराव काळे वेळेवर जागे व्हा. जर व्यवहार रद्द केला नाही, शुभेच्छा म्हणजे सगळ्या चौकशा लागणार, चौकशीमधून वेगळा ससेमेरे मागे लागणार. शहाण्याला शब्दाचा मार. आपण योग्य निर्णय घ्याल अशीच अपेक्षा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.